पद्मा, लवकर चल मग जायचं असेल तर हं? मग मी संध्याकाळी बघील, मला मित्राकडे जायचं आहे माझ्या. हो बस थांबा ना मग मला हे साडी तर घालू द्या. बस 2 मिनिटात आवरते ना. आता वेळेवर ठरलं म्हणून मला तुम्ही मगाशी मी विचारले की तुम्हाला जेवलो त्यावेळेसच जाऊया जाऊया तुम्ही काय म्हटलं नाही म्हणून मी बसली मग तशीच. बरं पटकन करते ना काहीच वेळ नाही पटकन आवरते. अगं ती नको घालू. ती कोणती साडी घालू राहिली? ती पिंक कलरची घाल. ती छान दिसते पिंक कलरची. बरं बरं हा पिवळा पेटीकोट होता घातलेला सकाळचा असं म्हटलं याच्यावर घालते ते पिवळी. बरं घालते. हो. अहो पाहता का कोण आलं तर कोण आलं यावेळेस. हो हो, मी पाहतो. तू तू कसं काय आला? तर काय जीजाजी, दारातच. अरे आता येऊ द्या. ए बहना, बहना देख तेरा भाई आ गया. कोण दादा तू. कशी आहेस पद्मा? हा, लेकर कुठे आहेत? माझे भाचे कुठे आहेत? लाडाचे भाचे कुठे आहेत माझे? याला तू बोलवलं? नाही नाही माझा तर फोनही नाही बोलणंही नाही काहीच नाही. हा येणार आहे मला काहीच माहित नव्हतं. जगन्नाथ, थांब. काय बापू, किती दिवस झाले काही नाही. आईनं सांगितलं मले मस्त कार्यक्रम झाला रश्मीबाईचा. हो, आई लय दिवस राहिली. मी तेव्हाच येऊन राहिलो, पण आई आली तर मला माहितच नाही. आई निघून आल्यावर समजलं मले की आई बाईच्या घरी गेलती. काय राजू, एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि मला सांगितलं नाही. हा, किती मदत केली असती मी तुम्हाला. हा, किती मदत केली असती. जाऊ द्या म्हटलं, जाऊ द्या लेख. आता जाऊ आपण. आपल्याला काही असा काय 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 एवढा का मान पाहिजे का? आ? मी तर सरळ रश्मीबाईच्याच घरी आलो जात होतो. पण मला समजलं रश्मीबाई म्हणलो गावली आहे म्हणजे आपल्या माहेरी आहे का सासरी आहे. म्हटलं त्याच्यापेक्षा असं करा, हैदराबादले जा आणि बापूला सविस्तर विचारा आणि मग रश्मीबाईच्या भेटीला जा. तू इथं येणार होता तुम्हाला फोन का नाही केला आणि तू इथं आला कसा काय. तुला काय सांगितलं होतं मागच्या वेळेस मी. म्हणजे आला कसा काय बोल नाही का? बापू पा अशी बहीण अशीन का जगत कोणाची? हा, कोणाची तरी बहीण अशीन का अशी की भाऊ एवढ्या दुरून आला तर त्याला पाणी नाही, चहा नाही, विचारपूस नाही, पण म्हणते की का आला? हा, काय कशी पद्मा? तू इथं आला हे आईला माहित आहे का. हे, आईले थोडी माहित आहे. अरे मी इकडे आलो होतो मित्राई संग, म्हटलं चला बहीणच्या घरून जा. आईने सांगितलं मले बापून स्पेशल आईने घ्यायला पाठवलं होतं. मी म्हटलं बापूचा गुस्सा झाला मग कमी. हे पाय जगन्नाथ, गुस्सा कमी होणं किंवा जास्त होणं किंवा न होणं, मला असं वाटते की मला जे काय सांगायचं होतं ते मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. आता तू येशील इथं हे मला अनपेक्षितच आहे. मला अपेक्षितच नव्हतं की तू इथं येशील. हं? पण आला, ठीक आहे. जेवण कर, ये मग आता. कारण आमच्या घरी आलेल्या पाहुण्याला चहा पाणी जरी असतेच, तर एवढा लांबून आला तू तर जेवून जाय. बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि आईला तू सांगून यायला लागत होतं तुझ्या, कारण तुझ्या आईला मी सगळं सांगितलेलं आहे. आणि तुझ्या आईला माझ्या बहिणीच्या कार्यक्रमात मी स्वतः घेऊन आलो. कारण तुझ्या आईने कधीच त्याच्या पोरीले पैसे नाहीत मागितले. जसे तू तोय बाबा. हा, आता ह्या पाहिजे फालतू गोष्टीत मला काही हे नाही करायचं आहे. मला माझ्या संसारात लक्ष द्यायचं आहे. माझ्या लेकरं, माझा संसार हे महत्वाचं आहे मला. हं? म्हणून तुला एकच विनंती की आला पाहुण्यासारखा, चहा पाणी घे, नाश्ता घे, जेवण घे आणि ये मग आता. हा पाहुणा असा बोलते मला, तू म्हणत काहीच नाहीस. दादा तुला इथे याची गरज काय होती. तुला मला सुखानं राहून नाही द्यायचं का. हा कायले आला तू ती. अरे मी कसे दिवस काढले मला माहित. आता तर कुठे काहीतरी जागेवर आलं माय घर. राहू दे ना बाबा जाणं चालला जाणं मी तुला हात जोडतो. तू येत कायली होती. तुला कोणी सांगितलं याचं. पद्मा, मी तुला हात जोडतो. तू चालला जाय दादा. तू चालला जाय. मला सुखानं राहू दे. तू चालला जाय. पद्मा, आली आली. एका आवाजात ऐकायला येत नाही का? 10 वेळा आवाज द्यायला लागतात. नाही नाही काय म्हणतो ते मी सांगितलं त्याले. सांगितलं दादाले की चालला जाय म्हणून. तो चालला जाते.
सांगितलं सांगितलं ना त्याला चालला जाय म्हणून. तुझ्या आईनं काल फोन केला, एवढ्या वेळ बोलली तू तुझ्या आईसोबत फोनवर, आणि तुझ्या आईनं काहीच सांगितलं नाही तुला? हा येऊन राहिला का नाही येऊन राहिला? नाही ना, शपथ नाही सांगितलं हो. आईनं सांगितलं असतं तर मी थोडी मी म्हणतच होती ना की त्याला येऊ नको देऊ. आईला माहित नाही ना. मी त्याला विचारलं की नाही, मी तुमच्या समोर त्याला विचारलं ना की तू इथं आला हे आईला माहित आहे का? तर काय म्हणे, आईला माहित नाही म्हणे ना. आता आईनंच त्याला येऊन असतं दिलं. त्याला पैशाची अडचण आहे, हो ना? तो बिझनेस करून राहिला ना पद्मा. तू फोनवर बोलत होती पण माझं लक्ष होतं पूर्ण. तुझी आई त्याच्या बिझनेस विषयीच सांगू राहिली ना, काही बिझनेस करून राहिला ना तो. हम्म. पैशाची गरज असेल त्याला, म्हणूनच तो आला. आणि बेशरम तो खूप जास्त आहे. त्याच्या बेशरमपणाची हद्दच राहिली नाही, की त्याला हाकलून दिल्यावर तर तो येते, आणि तो त्याच्याचसाठी आला, पैशासाठी. पण खबरदार, 1 रुपया जरी त्याला हो म्हटलं तर सरळ बॅग भरायची आणि निघून जायचं. काय त्याच्या बिझनेस मध्ये 1 रुपया मला लावायचा नाहीये. कसला बिझनेस करून राहिला आणि काय करून राहिला आणि काय नाही, मला काही घेणं देणं नाही. आणि मी तुला सांगतो, तो इथं पैशासाठीच आला. तुझ्या आईनं काल सांगितलं ना तुला, दादा काही बिझनेस करून राहिला, काही शॉप टाकून राहिला, हो ना? सांगितलं ना? हो, सांगितलं पण हे नाही सांगितलं ना की दादा इथे येईन म्हणून. आईनं असं असं सांगितलं की दादा काही शॉप टाकून राहिला, त्याच्या मित्रासोबत पार्टनरशिप मध्ये काही बिझनेस करून राहिला, असं सांगितलं फक्त. बाकी काहीच नाही सांगितलं. आणि पैशासाठी त्याला हो कसं काय म्हणणार आहे? अन माझ्याजवळ पैसे आहेत कुठे? हा? माझ्याजवळच कुठे पैसे आहेत? मी त्याला काय हो म्हणेन, कुठचे पैसे देईन? मी तुम्हाला नाही म्हणत ना त्याला दे. मी कसं काय म्हणणार आहे? त्याच्या बिझनेसच्या पैशाचा विषयच नाही. आईनं फक्त एवढं सांगितलं होतं की तो त्याच्या मित्रासोबत कोणता बिझनेस करून राहिला, बस एवढंच. आई नाही काहीच नाही म्हटलं. आईला माहितच नाही ना हो तो इथं आला. मी फोन लावू का? फोन लावतो तुमच्या समोर, फोन लावतो मी आईले आणि तुम्ही बोला आईसोबत. विचारतो ना मी आईले, आई दादा कुठे आहे? मग आई आई म्हणेन तर खरी. हा? शपथ न शपथ न, मला माहित नाही, आईले माहित नाही की हा इथं आला कसा. याले ना आता सांगतो. दादा पद्मा, राहू दे. दादा झाली भेट, ये मग तू आता. तो अरे मित्र वाट पाहून राहिले असतील. खुशी आहे, खुशी आहे. बाहेर लेकरू काय खुशी आहे? हा, घरी आलेल्या पाहुण्याला काढून देतो. भाऊ आहो ना मी तुम्हाला, भाऊ. हा, काय तुम्ही अभ्यास करून राहिले होते ना? थांब ना बाई, मामा आला ना, तो तर सांगितलंही नाही आम्हाला. मामा सांगा ना आणखी आणखी मग मग काय झालं होतं? थांब ना, तुझी आई काहीतरी म्हणते ना. काय म्हणत होती पद्मा? पद्मा, राहू दे. लेकराच्या पुढे नको करू. त्यानं बरोबर लेकराईच घेऊन बसला तो. त्याला माहित आहे आता लेकराच्या पुढे काय म्हणणार आहे. राहू दे, उगाच लेकरायला असं वाटेन मामा आला आणि आईचं आणि मामाचं काही भांडणच झालं. राहू दे. ए चला अभ्यास करा, उठा. चला अभ्यास करा. मामाला आराम करू द्या, मामाला आराम करायचा आहे. ए नाही गाई, थांब ग. अभ्यास अभ्यास कुठला ग? मामा आलाय ना. मामा आम्हाला गोष्ट सांगते, माहितीये का? गावाकडे काय झालं होतं ना, खूप 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 भांडणं झाली होती आणि खूप खूप दंगा झाला होता. मामा मज्जा सांगतोय ना, ऐक ना तू पण. मामा मामा मग काय झालं होतं? मग मग मामा गेला ना. मग मामा तिथं गेला आणि ढुशुम 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 सगळ्यांना चिप्पच करून टाकलं. मामाजवळ बरोबर युक्ती आहे. कोणाला कसं चुप करायचं हे मामाले बरोबर समजते. पाय, तुझी मम्मी आलती ना आता कल्ला करत, आणि कशी चुप झाली. दादा दादा तुला वेळ होत असेल ना, तुला जायचं आहे ना? तुझे मित्र वाट पाहून राहिले असतील ना? पाय गो तुझी मम्मी. हा, पा, मामा एवढ्या लांबून आला आणि तुझ्या मम्मीने मला पाणी सुद्धा दिलं नाही. चहा, कॉफी, नाश्ता तर दूरच दूर. बघ तुझी मम्मी किती बॅड मॅनर्स आहे. हा, मामासाठी छान छान खाऊ बनवायला पाहिजे ना. पा, मला म्हणते जा म्हणते. बेटा मी जाऊ का? ठीक आहे, मी जातो मग. मामा जायचं नाही, थांब ना. आता तो आला. मामा थांब ना, आता जायचंच नाही. 8-10 दिवस नाही, महिना 2 महिने. मामा नाही तू इथेच राहा. किती मज्जा. मामा तू जाऊच नको.
हो हो मामा जाऊ नका, थांबा थांबा. एवढ्या लवकर मम्मी, मामा जाणार नाहीये. मामा आताच आले ना, मामा जाणार नाही. मम्मी, मामासाठी सँडविच बनवणं. जा ना, तुम्ही बाहेर चालले होते ना. जा, नाही तर जा जा, आमच्यासाठी काहीतरी छान पार्सल घेऊन या. अरे बाहेर चालले होते का जिजाजी? ताई, बाहेर चालले होते का तुम्ही? जा ना मग, मी आहे मुलांजवळ. मी व्यवस्थित त्यांना गोष्टी सांगतो, त्यांची काळजी घेतो. मी थांबतो मग त्यांच्याजवळ, नाहीतर मी गेलो असतो. पण आता मुलं नाही म्हणतात ना, मग थांबतो. तुमचं काय म्हणणं आहे जिजाजी? मी जाऊ का? अरे बघ, तुझे पप्पा काही बोललेही नाही तर चालले गेले. पद्मा, काहीतरी छान खायला घेऊन ये ग आम्हाला. होणार रे, खायचं ना आपल्याला काहीतरी. हो हो मम्मी काहीतरी चांगलं बनव ग, मामा आलाय ना. मामा सांग ना, मग काय झालं होतं? मग मग लोक विचारातच पडले की बाप रे, जगन्नाथ आहे तरी काय चीज. बोलताही येत नाही, सांगताही येत नाही, चुप्पच बसा लागते. विचारातच पडले मग, जसे तुझे मम्मी न पप्पा आता चुप झाले ना, तसेच गावातले लोक चुप झाले होते. मला का थांबवलं तुम्ही? आ? उगाच तो मुलांना लढा लावून राहिला, उगाच लावून राहिला. तर लेकरांले कसं आहे, शाळा चालू आहे, ट्युशन चालू आहे, तर त्यांना टाइमपास पाहिजे. हा, म्हणून ते मामा मामा करून राहिले. हा, तुम्ही असं करा, मुलांना घेऊन बाहेर जा. मी याची चांगली, याला मी जरा कडक शब्दात सांगते आणि याला आता वापस पाठवते. तसं नसते पद्मा. लेकरांच्या मनावर परिणाम होईल, त्याला समजत नाही. नातं असं आहे, ते लेकराच्या जीवापाड असते. मामा, मामा हा लेकराला खूप आवडत असते. मामा, मावशी, आत्या, हेच तर नाते त्यांच्यासाठी जवळचे असतात. हा, आणि ते लहान आहेत अजून, काय त्यांना हे व्यवहार, हे रुसवे फुगवे हे त्यांना समजत नाही. लेकरांले व्यवहाराचं ज्ञान नसते, त्यांना नात्याची गोडी असते. म्हणून त्यांची ती नात्याची गोडी खराब नाही झाली पाहिजे, किंवा त्याच्यावर काही आघात नाही झाला पाहिजे आपल्या या समाजानुसार. काय, म्हणून तुला मी म्हटलं चुप राहा, मुलांसमोर काहीच बोलायचं नाही. तो त्यालाही माहिती आहे हे, म्हणून तो लेकरांच्या रूम मध्ये जाऊन बसला. लेकरांले मांडीवर घेऊन तो गोष्टी सांगून राहिला. आलं माझ्या लक्षात. त्याला वाटलं, आता त्यांनी ऐकलं आपलं बोलणं, त्याला वाटलं आपल्याला आता इथून जावं लागते, म्हणून त्यानं लेकराचा सहारा घेतला. घेऊ दे, राहू दे त्याले. हा, आता लेकरं उद्या शाळेत जातातच. मीच त्याला कडक शब्दात सांगतो. हा, तू मुलांच्या समोर काहीच बोलू नको. नाही, बरोबर आहे तुमचं. अं, पण तुम्हाला तुम्हाला समजलं ना, मी नाही बोलवलं त्याला. मी खरंच नाही बोलवलं बरं. नाही नाही, आलं माझ्या लक्षात ते. तो पैशा गिशासाठीच आला काही ना काही. त्याला वाटलं आपण आईला बोलवलं ना, रश्मीच्या बाळाच्या कार्यक्रमाला आपण आईला बोलवलं. त्याला असं वाटलं की झालं, पाहुण्यानं आईले घ्यायला पाठवलं, आई आली आपल्या घरी 8 दिवस राहिली. त्याच्यानं त्याला असं वाटलं की जमलं, सगळं झालं पहिल्यासारखं. हो ना, तसंच झालं ते. त्याला असं वाटलं की जमलं सगळं. आता काय, गेला पाहुण्याचा राग, गेला पद्माचा राग, आता जाऊ आपण. अरे का रे रिद्धी, तेजस, तुझी मम्मी काही करत नाही वाटते बापा नाश्ता पाणी. चला रे चला, आपण मस्त बाहेर खाऊन येऊ. चला बरं, मम्मीला पैसे मागा बरं, चला बरं आपण बाहेर खाऊन येऊ. नाही तर तुझ्या पप्पाला घ्या गाडी, गाडी घ्या, गाडी आहे ना, गाडीतच जाऊया, मज्जा. चला चला चला, पप्पाले म्हणा चला. हो चालते. पप्पा चला गाडी काढा. आपण मामा, मम्मी, मी, दादा, आपण सर्वजण मस्त पिझ्झा खायला जाऊ. मम्मी नाहीतरी घरी काही बनवत नाहीये. मामा किती वेळचे आले, मम्मीने काहीच नाही बनवलं. त्यापेक्षा आपण बाहेरच जाऊया. अरे रिद्धी, पण तुझी मम्मी न पप्पा तर स्वतःच बाहेर चालले होते ना कुठंतरी फिरायला. राहू दे, आपण घरीच राहू उपाशी. कोणी कुठंच नाही जाणार आहे. रिद्धी, चलो मुकाटाना, उद्या शाळा आहे ना. चल अभ्यास कर आणि मामाला आराम करू दे. काय, मामा आले, दगदग झाली ना मामाला. मामा थकले ना, मामाला आराम करू दे. तुझा अभ्यास कर, घरीच बनवते मी नाश्ता.
अरे पण तुम्ही तर बाहेर चालले होते ना, जा ना तुम्ही. काही फरक नाही. हे बघ असं कर, पद्मा, पैसे देऊन दे मला, मी मुलांना नेतो आणि काही खाऊ घालून येतो त्यांना. चल रे तेजस. नाही सांगितलं ना मी, मुलं कुठेच येणार नाहीये तुझ्यासोबत. शाळा आहे त्यांची उद्या, अभ्यास राहिला त्यांचा. आणि तुझ्याजवळ तेवढे पैसे नाहीत का? हा, भाच्यांना काही खाऊ आणायला तेवढे पैसे नाहीत का तुझ्याजवळ? आला मोठा तरी कमी हाताने आला, काही खाऊ आणावं समजलं नाही का तुला? इथून जा लागते पैसे घेऊन, ते पण माझ्याच जवळचे. रिद्धी, बघ तुझी मम्मी, मी मोठा आहे ना तुझ्या मम्मीपेक्षा. मोठ्या भावाला कशी बोलते बघ तुझी मम्मी. हे शिकवते का ती तुम्हाला? तू सुद्धा तेजस दादा सोबत असंच बोलत असते का? मम्मी व्हेरी बॅड. सॉरी म्हण मम्माला. तू असं का बोलली मम्माला? ओरडली का तू मम्माला? मन पद्मास्वारी. नाही तर बघ रिद्धीला काय शिकवशील तू. मोठ्या भावावर ओरडणं. सॉरी रिद्धी, बेटा मला तसं नव्हतं म्हणायला. तसं नव्हतं मला म्हणायचं, पण मामाला दगदग झाली ना. मग मामाला बाहेर घेऊन जात असतात का? आराम करू देत असतात ना मामाला. जा तू पण, जा, मामाला आराम करू दे. ओके मम्मी. मामा तुम्ही आराम करा, मग आपण दुपारी खेळूया. दुपारी पार्क मध्ये जाऊया मामा आपण. पद्मा, जास्त पावरात येऊ नको. जिजाजी, काही जरा सांगत जा ना इले. कशी वागते हे? कमाल बापा तुमची. कसं वागून राहिले तुम्ही इले. हे सख्या भावासोबतच अशी वागते, तर तुमच्या इकडच्या लोकांसोबत कशी वागत अशील? तुमच्या बहिणीले जरा विचारत जा. मला तर त्या रेशमाताईची भेटच घ्या वाटून राहिली, की हे पद्मा सख्या भावासोबत अशी वागते, तर ननद सोबत कशी वागत अशी. बरंच झालं म्हटलं जिजाजी तुम्हाला भाऊ नाही तर हिनं तर त्याले चाई पाजला नसता. सख्या भावाले पाणी पाजत नाही, देराले कधी चहा पाजला असता हिनं.